राधा राधा. जाणून घेऊयात काही वास्तूच्या टिप्स ज्या तुम्हाला नक्कीच मदतगार होतील. ही आहे आमच्या वास्तूची न्यू हाऊस व्हिजिट. त्यातून त्यांनी शिफ्टिंगच्या आधीच वास्तू केलेला आहे, त्यामुळे त्यांनाही थोडंसं इझी होईल शिफ्टिंगला. जे जिथं गरजेचं आहे तेच तिथं ठेवायला त्यांना मदत होईल, त्यासाठी त्यांनी आधीच वास्तू केलेला आहे. कारण की एकदा शिफ्टिंग झाल्यानंतर सगळे डायरेक्शन चेंज करणं, हेवी टूल्स जे काही आहेत घरामधले किंवा हेवी वस्तू ज्या आहेत त्या शिफ्ट करायला खूप नंतर त्रास होतो. त्यामुळे आधीच सगळं डायरेक्शनने नवीन आयुष्याची सुरुवात केलेली छान असतं. तर जाणून घेऊयात आपण छोट्या-मोठ्या काही टिप्स. ठीक आहे. आता मी ज्या डायरेक्शन मध्ये उभे आहे तिथेच त्यांच्या वास्तूचं ब्रह्मस्थान आहे. मग ब्रह्मस्थानामध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे आहे. आपल्या एशियन टाइम मध्ये, हिस्ट्रीमध्ये आपले पूर्वज कसे वास्तू फॉलो करायचे किंवा ब्रह्मस्थानामध्ये काय स्पेसिफिक गोष्टींचं घ्यायचे. तर यावर आमचं डिस्कशन चालू आहे. त्याचबरोबर अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही काय टिप घेऊ शकता किंवा अमावस्या पौर्णिमेला ब्रह्मस्थानामध्ये तुम्ही स्वच्छ पुसून तिथे छोटीशी रांगोळी काढून तुपाचा दिवा लावून आणि दिवा लावल्याने आपल्याला काय ऊर्जा मिळते ह्यावर आमचं चर्चा होत आहे. तर तसंच तुम्ही अमावस्या पौर्णिमेला तुम्ही ब्रह्मस्थानामध्ये एक तुपाचा छोटासा दिवा जो 11 मिनिटं चालेल असा दिवा लावणं, छोटीशी रांगोळी काढणं हे खूप ऊर्जात्मक आहे. कारण की घराच्या ब्रह्मस्थानापासून पूर्ण घरामध्ये एनर्जी स्प्रेड होते. त्यासाठी अमावस्या पौर्णिमेला तुम्ही एनर्जी एन्हान्ससाठी तुम्ही छोटासा दिवा ब्रह्मस्थानावर लावू शकता. तुपाचा दीप असावा, पितळाच्या दिव्यात लावावं आणि त्याचबरोबर त्याच्या खाली छोटीशी रांगोळी असेल तर अजूनही बेस्ट. तर हे तुम्ही छोटे-छोटे टिप्स नक्की फॉलो करा. हे तर करूही शकतो आपण डेली मध्ये. तर हे तुम्ही नक्की केलं पाहिजे आहे. त्याचबरोबर त्यांचा वेस्टचा रूम आहे. वेस्टमध्ये मुलांसाठी आपण काय डायरेक्शन मुलांसाठी कोणती डायरेक्शन वेस्ट मधली कोणती चांगली असायला पाहिजे किंवा वेस्ट मध्ये कुठे मुलांचा स्टडी टेबल डेस्क असला पाहिजे आहे, बेड कुठे असला पाहिजे, कलर झोन कोणते असले पाहिजे, त्यात पण वास्तूमध्ये वात पित्त कफचं डायरेक्शन नीट बघावं. त्यातही आपण कसे फायदे घेऊ शकतो यावर सगळं डिस्कशन आम्ही घेतलं. त्याचबरोबर त्यांच्या वास्तूमध्ये त्यांना एक डायरेक्शन खूप सुपर मिळाली मुलांसाठी. त्यांच्या मुलांच्याच रूम मध्ये वेस्ट साऊथ वेस्टचा कॉर्नर त्यांना मिळत आहे आणि वेस्ट साऊथ वेस्ट ही मुलांसाठी खूप बेस्ट डायरेक्शन आहे, ज्याच्यामुळे मुलांचं मॅनिफेस्टेशन होतं, स्टडीमध्ये खूप फोकस होतात. त्यांना जे त्यांच्या आयुष्यामध्ये गोल अचीव करायचे आहेत ते गोल्स खूप छान पद्धतीने ते अचीव करू शकतात, फोकस राहतात आणि स्टडीमध्ये पण कम्प्लिटली एकदम डेडिकेटेड असतात. त्याच्यामुळे वेस्ट साऊथ वेस्ट ही डायरेक्शन मुलांसाठी खास करून स्टडीसाठी जर त्यांना ती जागा तेवढा झोन मिळाला तर तो त्यांच्यासाठी बेस्ट आहे. लकीली इथे त्या मुलांसाठी ती जागा मिळालेली आहे म्हणून आपण ते त्यांना सजेस्ट केलेले आहे. त्याचबरोबर कर्टन्स कोणते असले पाहिजे, कलर डेली रुटीन्स मध्ये कलर कोणते वापरले पाहिजेत, मेटल्स कोणते त्यांनी त्या रूम्स मध्ये वापरले पाहिजे आहेत. कारण की वास्तू ही खूप डीप आहे आणि तसंच जेवढं आपण त्यांना देऊ शकत होतो तेवढं बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर क्लायंट्सने पण खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी नोट डाऊन केल्या, जेणेकरून त्यांना शिफ्टिंगच्या वेळेला त्याची मदत होईल. तसंच आम्ही वेस्टच्या समोर ईस्ट येतं आणि त्यांच्या घरामध्ये नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थमध्ये दोघीकडे टॉयलेट बाथरूम आहेत आणि मग तिथे ते का नसावेत किंवा ते असल्याने काय तुम्हाला त्रास होऊ शकतो, काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात, किती दिवसामध्ये करावे लागतात, हे सगळं आम्ही खूप बारकाईने जाणून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने आता तिथे काही ऑप्शन नसल्यामुळे आम्ही उपाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट नसलाच पाहिजे आहे आणि नॉर्थ ईस्टमध्ये त्यांचा हा जो मास्टर बेडचा कमोड आहे तो येत आहे. पण तिथेही आम्ही उपाय देण्याचा प्रयत्न केला की जर लकीली तुम्हाला त्याचा फायदा झाला तर वेल अँड गुड. आणि त्याचबरोबर ईस्टमध्ये पण त्यांचा टॉयलेट बाथरूम आहे. सो लोकांबरोबर कनेक्टिव्हिटी कमी होणार. ईस्ट ही तुमची ग्रोथची डायरेक्शन असते. त्यामुळे तुमची ग्रोथ व्हावी आणि तुमच्या न्यू न्यू आयडियाज, तुमचे कनेक्शन्स जे तुम्ही एवढ्या वर्षांपासून जपून ठेवलेले असतात, ते कसे एन्हान्स व्हावे ह्यासाठी टिप्स दिलेल्या आहेत. तिथे त्या टिप्स ठेवल्या पाहिजे आहेत. कारण की घरामध्ये जे पंचतत्वाचं स्थान आहे, ते पंचतत्वांचीच एनर्जी तिथे बॅलन्स असावी, जेणेकरून आपलं घर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी देईल. याचा आम्ही पूर्ण समजून
इन डिटेलिंग सगळ्या गोष्टी समजूनच तिथे उपाय घेतलेले आहेत. तसंच हा त्यांचा नॉर्थ वेस्टचा कॉर्नर आहे. नॉर्थ वेस्ट मध्ये कोणत्या लाईट्स असल्या पाहिजे आहेत, कर्टन्स कोणते असले पाहिजेत, तुम्ही ती जागा किती स्पेस मोकळा तिथे ठेवला पाहिजे आहे, हेही समजून घेतलं. कारण की नॉर्थ वेस्ट ही आपली थॉट्सची जागा असते. अँड ती जर डिस्टर्ब झाली तर तुम्हाला गॅस्ट्रिकचा त्रास, ओव्हर थिंकिंगचा त्रास, हा त्रास तुम्हाला खूप फेस करावा लागतो. तर ह्या त्रासांपासून तुम्ही सेफ राहावं म्हणून आपण तिथे वास्तूची रेमेडी जाणून घेतलेली आहे. त्याच पद्धतीने जर तुमच्या वास्तूच्या नॉर्थ ईस्ट मध्ये जर कमोड असेल, तर तुम्ही तो ब्लॉक करणं गरजेचं आहे. वास्तूमधून तो झोन कट करणं खूप गरजेचं आहे. कारण की नॉर्थ ईस्ट मध्ये जर तुमचा कमोड असेल, तर तुम्ही त्याला उपाय करून उपयोग नाही. 10% चान्सेस आहेत की त्याची तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल, पण तेही वास्तूपासून ते डायरेक्शन, ते झोन पूर्ण कट करावं लागेल. तो कमोड जो आहे तो घरामधून घराच्या एनर्जी पासून प्रॉपरली कट करावा लागेल, तरच तुम्हाला त्याची पॉझिटिव्हिटी बघायला मिळेल. तसंच त्यांच्या नॉर्थ वेस्टच्या नॉर्थ नॉर्थ ईस्ट मध्ये ही विंडो आहे, जेणेकरून तिथं ते तुळशी लावू शकतात, रोपे लावू शकतात. त्यांचे इच्छाने जे काही त्यांना वेल वगैरे लावायचे ते त्यांना अख्ख्या वास्तूमध्ये फक्त हा एकच झोन झाडासाठी मिळालेला आहे. आणि पूर्ण ईस्ट डायरेक्शन, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन पूर्ण, पूर्ण, पूर्ण त्यांची पूर्ण भिंत आहे, टॉयलेट आहेत दोघं आणि तिकडे पुढे हॉल येतो. त्याच्यामुळे त्यांना काहीही तिथे दुसरा उपाय देऊ शकलो नाही आपण. तसंच हे आहे त्यांचं किचन. किचनही त्यांचं साउथ वेस्ट मध्ये येतंय. हाही खूप मोठा आणि मेजर दोष आहे. घर घेण्याच्या आधी जर आपलं त्यांच्याबरोबर डिस्कशन झालं असतं, तर आपण त्यांना स्ट्रॉंगली सजेस्ट केलं असतं की हे घर न घ्यावं. कारण की नॉर्थ ईस्ट मध्ये टॉयलेट आहे आणि सेम एक्झॅक्ट समोर साउथ वेस्टला त्यांचं किचन आहे. जबकि दोनों बहुत मेजर साइड इफेक्ट इनको दे सकते हैं. त्यासाठीच त्यांनी आता तिथे काय सोल्युशन घ्यायला पाहिजे यावर आमचं डिस्कशन होतं. जो मी झोन आता दाखवत आहे त्या झोनमध्ये थोडासा एक पार्ट त्यांना साऊथ मध्ये मिळत आहे, म्हणून साऊथ मध्ये जर त्यांनी त्यांचा शेगडी, त्यांचा स्टोव्ह, त्यांचं अग्नितत्व जर तिकडे शिफ्ट केलं तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर असेल. पितृदोषापासून वाचन होईल, मुलांची ग्रोथ होईल, मुलांच्या स्टडीमध्ये, तुमच्या करिअरच्या ग्रोथमध्ये तुम्हाला कसलेही काहीही ब्लॉकेजेस येणार नाहीत. ह्या सुद्धा गोष्टी मी त्यांना व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत तिथे. आणि मग ते आम्ही तिथे एंडिंगला ठरवलं की आपण तिकडे स्टोव्ह घेऊया. तुमची जी काही शेगडी असेल ती किती गॅसची असली पाहिजे, म्हणजे किती स्टोव्ह असले पाहिजे तिला, ती ही स्टेबिलिटी खूप मॅटर करते. घरामध्ये जर तुमचा गॅस स्टोव्ह 2 याचा, 2 बर्नरचा किंवा 4 बर्नरचा असेल, तर तो खूप चांगली स्टेबिलिटी आणतो आयुष्यामध्ये. म्हणून कधीही तुम्हाला जर तुमचा गॅस स्टोव्ह ठेवायचा असेल, तर 2 किंवा 4 याचाच शेगडीचाच ठेवायला पाहिजे आहे. हे बेस्ट रेमेडी तुमच्यासाठी. आता साउथ वेस्ट मध्ये जलतत्व पण येत आहे. तर साउथ वेस्ट मध्ये जर तुमचं कधी बेसिंग आलं किंवा वॉटर सिंक असेल, वॉटर एलिमेंट असेल, तर सरळ नळाला पितळाच्या 2 रिंग ज्या मिळतात, त्या तुम्ही जिथून पाणी सप्लाय बाहेर येतं, जिथून नळाचं पाणी बाहेर पडतं, मेन सेंटर भिंतीच्या जवळ, तिथे तुम्हाला 2 पितळाचे रिंग्सने त्या गोष्टी लॉक कराव्या लागतील. तो नळ लॉक करावा लागेल. हा बेस्ट उपाय त्याच्यासाठी, की साउथ वेस्ट मध्ये पाणी नसावं. तसंच त्यांच्या हॉलमध्ये त्यांनी कर्टन्स कोणते ठेवावेत, कोणत्या साईडला सोफा सेट असला पाहिजे आहे, त्यांच्या घरात एंटरटेनमेंट म्हणजे टीव्ही कुठे असली पाहिजे आहे. अँड देवघर साउथ ईस्ट मध्ये त्यांना ठेवायचं होतं, पण आपण त्यांना नाही सांगितलं, कारण की साउथ ईस्ट मध्ये देव जर राहतील तर ते अग्रेसिव्ह राहतील, कारण की अग्नी तत्व ऑटोमॅटिकली इन्हान्स होणार. त्यासाठी साउथ ईस्ट मध्ये मंदिर नसावं. त्यांचं एक पॉइंट हा होता की मेन डोरही त्यांचं साउथ ईस्टला येतंय, त्यातही त्यांना एक झोन मिळतोय 3चा. सो तो खूप छान होता. त्याच्यामुळे मेन डोर आणि त्यांचा फक्त वेस्टचा जो बेडरूम आहे तो खूप छान मिळाला त्यांना. अदरवाईज बाकीचे घरामध्ये प्रॉब्लेम्स तर आहेतच. आणि आपण डीपली त्यांना समजवलं की तुम्ही हे उपाय जर खरंच फॉलो केले प्रॉपरली, जर सगळं डे बाय डे जर तुम्ही सगळं मेंटेन ठेवलं, एनर्जीज आणि उपाय, तर तुम्हाला नक्की याचा फ्युचरमध्ये फायदा होईल. कारण की वास्तू ही अशी एक एनर्जी आहे, कारण की आपण मॅक्स टू मॅक्स टाइम आपण आपल्या घरामध्ये टाइम स्पेंड करतो. खूप जास्त वेळ आपण घरामध्येच असतो आणि घरातूनच सगळे काही मोठे-मोठे डिसिजन आपल्या आयुष्याचे, आपल्या पार्टनर बरोबर, आपल्या आई-वडिलांबरोबर जे काही आपले
नाती आहेत त्यांच्याबरोबर बसूनच आपण सगळे डिसिजन घेतो. तर डिसिजन घेताना एकमेकांमध्ये मतभेद न होणं आणि डिसिजन घेताना काही ब्लॉकेजेस न येणं, हे सगळ्यात मोठी एनर्जी वास्तू आपल्याला देत असते. त्याच्यामुळे मध्ये लव्ह रिलेशनशिप मध्ये पण स्टेबिलिटी असावी, पूर्वजांबरोबर घरांमध्ये पण आपली ब्लेसिंग असावी, म्हणजे पितृंबरोबर. आणि त्याचबरोबर जे काही आपल्याला आपल्या घरातून मॅनिफेस्ट करायचं आहे ग्रोथ साठी, तर त्या सगळ्या गोष्टी इझी इझी आपण मॅनिफेस्ट करू. यासाठी आपली वास्तू खूप महत्वाची आहे. वास्तू जर तुमच्या घरामध्ये चांगली असेल, तर तुमच्या या सगळ्या गोष्टी इझी इझी सगळ्या होत असतात. त्याचबरोबर हा जो प्लॅटफॉर्म आहे त्यांचा एक्स्ट्रा आहे. त्याची तसंच त्या ओट्याला त्यांनी त्या प्लॅटफॉर्मला कोणत्या रंगामध्ये कन्वर्ट केलं पाहिजे आहे, तिथे त्या साऊथ वेस्ट मध्ये कोणत्या कलरचा प्लॅटफॉर्म असलं पाहिजे, हेही आम्ही नीट समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्या डायरेक्शन मध्ये कोणत्या मेटल्स असणं गरजेचं आहे, तेही आम्ही समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर किचनच्या बाजूला साऊथ वेस्ट मध्येच अँड साऊथ साऊथ वेस्ट मध्ये त्यांचं वॉश गॅलरी आहे, जिथे ते वॉशिंग मशीन ठेवणं किंवा त्यांचं पाणीचं फिल्टर असणं, त्याचबरोबर त्यांची भांडी वगैरे धुण्याची जी प्लेस आहे, त्यामध्ये आपण काय उपाय करू शकतो किंवा ती वास्तू कशी कट करू शकतो किंवा त्याच्यासाठी आता महत्वाचं जास्त काय आहे, ह्या गोष्टी मी समजून घेतलेल्या आहेत. कारण की साऊथ वेस्ट हे अर्थ एलिमेंट आहे आणि तिथे जलतत्व नाही येणं हे खूप 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 महत्वाचं आहे. कारण की हे दोघं तत्व एकमेकांचे अँटी असल्यामुळे जेवढं जलतत्व दूर असेल अर्थ एलिमेंट पासून, ते तेवढं आपल्यासाठी फायदेशीर असेल. त्याचबरोबर त्यांची साऊथ वेस्ट मध्ये एक गॅलरी आहे. गॅलरीमध्ये ते काय करू शकतात, त्यांना तिथे गार्डन एरिया बनवायचा होता त्यांचा आणि त्यांना तिथे नसणं, त्यांचं ते स्वप्न तिथं ते पूर्ण करू नाही शकणार. कारण की साऊथ वेस्ट मध्ये गार्डन असलं पाहिजे आहे किंवा तिथे कोणत्याही प्रकारची झाडं न लावणं हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण की तिथे स्टेबिलिटी नाही राहत. स्टेबिलिटी मध्ये नवीन नवीन काही ना काही ग्रोथ होत राहते आणि ती चांगली नाहीये आपल्या ग्रोथ साठी. त्यामुळे तिथे सजेस्ट केलं आपण की तिथे तुम्ही तुमचं जिम एरिया बनवू शकता किंवा तुम्ही मुलांच्या खेळायचा झोन बनवू शकता, तुमचं रीडिंग झोन बनवू शकता, मेडिटेशन प्लेस तुम्ही तिथे त्या कॉर्नरला बनवू शकता. कारण की गॅलरीचा हाफ कॉर्नर वेस्ट साऊथ वेस्ट येतो अँड हाफ कॉर्नर साऊथ साऊथ वेस्ट येतो. त्यासाठी दोघं पार्ट मध्ये तुम्ही कुठून कसं काही त्याचा फायदा घेऊ शकता, ह्यावर आम्ही डिस्कस केलं. अँड त्याचबरोबर सोफा कुठे असला पाहिजे, कुठून किती असला पाहिजे, कलर कोणते असले पाहिजे आहेत आणि दिवसांमध्ये किंवा जसं तुम्ही घरामध्ये वॉल वरती कोणते मॅनिफेस्टेशन फ्रेम्स लावू शकतात. त्या फ्रेम्सच्या मागे त्या पिक्चरायझेशन मध्ये तुम्ही काय अफर्म करू शकता, तुम्ही काय व्हिज्युअलाइज करू शकता, त्याचबरोबर तुम्ही तिथं काय ड्रीम ऍड करू शकता तुमचं, ह्यावरही आम्ही डिटेल सगळं जाणून घेतलेलं आहे. त्याचबरोबर जर तुम्हालाही आमच्याकडून वास्तू व्हिजिट करून घ्यायची असेल किंवा वास्तूचं डिटेलिंग जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा. तुमच्या कमेंटमधून आमची टीम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि नक्कीच तुमच्या वास्तूलाही आपण व्हिजिट करूयात. त्याच पद्धतीने घरामध्ये जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं असेल, तर एक लास्ट टिप आपण पटापट घेऊयात. तर लास्ट टिपमध्ये वास्तूमध्ये जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं असेल, तर नॉर्थ ईस्ट, नॉर्थ अँड वेस्ट साऊथ वेस्ट हे 3 झोन खूप सुपर्ब आहेत. यात तुम्ही मेडिटेट करू शकतात. त्याचबरोबर नॉर्थ नॉर्थ ईस्ट पण खूप झोन छान आहे. तो प्रॉपर मेडिटेशन सेंटर आहे तिथे. तर तिथे बसून तुम्ही मेडिटेट करू शकता. हे 3 झोन जर तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह असतील, तर तुमची स्पिरिच्युअल ग्रोथ होणार. तुमचं मंदिर जर तिथे वास्तव्यात असेल, तर तुमचं पाथ खूप क्लिअर होणार. तुम्ही फोकस असणार तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी इझी इझी मॅनिफेस्ट होणार. याचसाठी तुम्हाला तुमची वास्तू किंवा तुमचं पॉझिटिव्ह राहणं तुमच्या आयुष्यासाठी खूप 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 ब्लेसफुल आहे. थँक यू फॉर वॉचिंग.